निर्भीड निष्पक्ष वोटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात इच्छुक उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे। संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची भाऊ गर्दी दिसत आहे। संगमनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे। मागील 7 विधानसभा म्हणजेच 35 वर्षांपासून काँग्रेसची एक हुकमी सत्ता या तालुक्यावर आहे। आमदार बाळासाहेब थोरात यांनी 7 टर्म या तालुक्याचं नेतृत्व केलंय। आता येऊ घातलेल्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्यास सज्ज झालेत। तर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील संगमनेरमधून निवडणूक लढवणार असल्याचं काल पुन्हा एकदा तळेगाव दिघे येथील सभेतून जाहीर केलंय। यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढे विखे परिवाराचं मोठं आव्हान असणार आहे। आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुती कोण उमेदवार देणार हे अजून निश्चित नाही। तरी देखील बाळासाहेब थोरात यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी होम टू होम लोकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। नुकतेच आमदार थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांनी संपूर्ण तालुका पायाला भिंगरी बांधून पिंजून काढलाय। कार्यकर्त्यांची मोठी फळी ऍक्टिव्ह मोडमध्ये आणली आहे। राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे बघितलं जात आहे। याच धर्तीवर मतदारांना भरघोस मताने निवडून देण्याचं आव्हान हे कार्यकर्ते मतदारांना करत आहेत। तसं बघितल्यास तालुक्यातील अनेक गावे विकासापासून कोसो दूर आहेत। मागील निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत। यामुळे लोकांच्या मनात खंत आहे। थोरात यांच्या विरोधात वातावरण आहे, परंतु समोरील उमेदवार ऐनवेळी उभा केला जातो ही थोरातांच्या यशाचं प्रमुख कारण आहे। आता मात्र सुजय विखे यांनी काहीही झाले तरी संगमनेरची दहशत मोडून काढणार असा पणच घेतला आहे। त्यामुळे आमदार थोरात यांना ही निवडणूक विखे उभे राहिले तरच अवघड जाणार आहे, अन्यथा दुसरा कुणी उमेदवार राहिला तर ही निवडणूक थोरात यांना अगदी सोपी जाणार आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी दंड थोपटले। काल पुन्हा एकदा तळेगाव दिघे येथे सुजय विखे यांनी दहशतीला गाडायची भाषा केल्यानं राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। डॉक्टर सुजय विखे हे उभे राहिले तर मोठी काट्याची टक्कर संगमनेरात बघायला मिळेल। एवढंच नाही तर बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागेल असे आम्ही केलेल्या सर्वेत दिसून येत आहे। परंतु विखेंना तिकीट मिळालं नाही किंवा ते उभे राहिले नाही तर आमदार थोरात यांचा विजय लाखोंच्या लीडनं होऊ शकतो हे देखील तेवढंच निश्चित आहे। संगमनेर तालुक्यात आमदार थोरात यांच्या विरोधात याआधी अनेकांनी आपलं नशीब आजमावलं, परंतु कोणालाही थोरातांचा अभेद्य किल्ला भेदता आला नाही। परिणामी थोरात हे अजिंक्यच आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री झाल्यापासून संगमनेर तालुक्याला भरघोस निधी दिलाय। यामुळं संगमनेरकरांमध्ये विखे परिवाराबद्दल आत्मीयता आहे। डॉक्टर सुजय विखे यांनी उभे राहावं अशी संगमनेरमधील सर्वांचीच इच्छा आहे आणि डॉक्टर सुजय हे निवडून देखील येतील असा सर्वे सांगतोय। तर या व्यतिरिक्त कुणी उमेदवार दिल्यास मात्र थोरातांचा प्रचंड मोठा विजय होऊ शकतो हे देखील आम्ही घेतलेला सर्वे सांगतोय। आमदार थोरातांवर मतदार नाराज आहेत, पण विरोधकांकडे त्यांच्या विरोधात देण्यासाठी त्याच तोलामोलाचा उमेदवार द्यावा लागणार आहे। फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीला सामोरं जाल तर तुम्ही संपूर्ण फेल आहात। आमदार थोरात यांची जमेची बाजू अशी आहे की ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले आहेत। संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी असून देखील स्वतःचा मतदारसंघ दुर्लक्षित त्यांनी केलेला नाही। मतदारांच्या सुखात दुःखात हजर होत आहेत। दुसरीकडे भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांचा कुठलाही नेता शहरातून बाहेर पडताना दिसत नाही किंवा आपल्या स्वतःच्या नेत्याच्या गराड्यात राहणंच हे लोक पसंत करतात। वरिष्ठ नेत्यांच्या भोवती पिंगा घालण्यापेक्षा व पक्षांतर्गत वाद लावण्यात यशस्वी होण्यापेक्षा गटागटातील कार्यकर्ते व थोरात विरोधक एकत्र करून निवडणुकीला सामोरं जावे
जेणेकरून मोठ्या पराभवाची नामुष्की येणार नाही. संगमनेरसाठी तसं बघायला गेलं तर विखे परिवाराचं मोठं योगदान आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा भाजप लढेल असे चिन्ह आहेत. विखे पाटील यांचे या तालुक्यातील विकासासाठी मागील 2 वर्षात विशेष असं योगदान आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक निधी या तालुक्याला मंजूर करून दिलेत. या व्यतिरिक्त आपल्या माध्यमातून दिव्यांग व वृद्धांना दिलेलं साहित्य वाटप हे संगमनेरकरांच्या हृदयावर राज करून गेलंय. पीडितांसाठी सहज भेटणारे मंत्री व आपला कुठलाही प्रश्न मार्गी लावणारे मंत्री अशी ओळख विखे पाटील यांनी निर्माण केली आहे. आपल्या दारात आलेल्या प्रत्येकाला न्याय मिळावा ही भावना विखे परिवाराची राहिली आहे. यामुळे सर्व जाती धर्माचे लोक स्वतःला विखे समर्थक म्हणून घेण्यास समाधान मानतात. म्हणूनच विखे परिवारातील व्यक्ती संगमनेरमधून थोरातांना वरचढ ठरू शकते. याचसाठी ठराविक एखादा इच्छुक वगळता सर्व तालुका डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी मागत आहे. परंतु येणारा काळच येथील उमेदवार ठरवणार आहे. संगमनेरमध्ये सध्या तरी संभाव्य उमेदवार अशा पद्धतीने आहेत. महायुतीकडून संगमनेरमधून अनेक इच्छुक आहेत. परंतु सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अमोल खताळ हे उमेदवारीसाठी आघाडीवर दिसत आहेत. अमोल खताळ यांनी संगमनेरमधून शासकीय स्तरावर जनतेची कामे मार्गी लावली आहेत. त्याचबरोबर विखे पाटील यांच्या माध्यमातून महत्त्वाची कामे देखील तालुक्यातील मार्गी लावली. यामुळं ते सध्या उमेदवारी आपणास मिळेल यासाठी आग्रही आहेत. परंतु पक्षांतर्गत त्यांना विरोध मोठा असून त्यांना उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींना या सर्व गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली नाही तर सुजय विखे अपक्ष उभे राहू शकतात. त्यामुळे भावी काळात संगमनेरमधून विखे पाटील अपक्ष उभे राहिलेच तर महायुतीला उमेदवार मिळेल याची देखील संशयता आहे. रासत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर.